सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. मागे सपोर्ट ठेवा ना. रावसाहेब देसाई कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन कृषी केंद्रात कर्जत इथे येऊन एकूण या संशोधन केंद्रात काय सुविधा आहेत, इथे कुठच्या प्रकारचं संशोधन होत आहे आणि कशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना चांगली माहिती, चांगली बियाणं देण्याचं कार्य या संस्थेमार्फत होत आहे, ते काम पाहण्यासाठी आज मी स्वयं इकडे आलेलो आहे. इकडे मुंबईतून जवळजवळ अनेक असे विद्यार्थी, मुंबईतले शाळेतले विद्यार्थी इकडे आलेले आहेत आणि शेती संदर्भातली माहिती त्यांना प्राप्त करून देण्यात येत आहे. अशा एकूण मुंबईत शहरात वाढलेल्या मुलांना शेतीबद्दलची माहिती देऊन निसर्गासंदर्भातली माहिती, निसर्गातून उत्पन्न कसं निर्माण होतं ह्या संदर्भातली माहिती ही अत्यंत उपयोगी अशी हा कार्यक्रम कृषी विद्यापीठामार्फत इकडे राबवण्यात येत आहे आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी मी स्वयं आज इकडे आलो आहे. भात लागवड करणं मला वाटतं ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देण ही मनुष्याला आहे. शेतकरी कुठच्या त्रासातून, कुठच्या कष्टातून हे सगळं संभव करतो, हे सगळं उभं करतो. ह्याचा अनुभव आम्ही यापूर्वीही, मी स्वतः शेतकरी कुटुंबाचा असल्यामुळे घेतलेला आहे, पण अनेक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर आपली नाळ परत एकदा आपल्या शेतकरी बांधवाबरोबर, आपल्या बळीराजाबरोबर जोडली जाणं आणि त्याला होणारे त्रास असतील, त्यांना होणारे प्रश्न असतील, या सगळ्याची उचित माहिती प्राप्त करून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यावरती आपल्याला उपाययोजना करण्यात अधिक सुविधा प्राप्त होते आणि म्हणूनच असा अनुभव घेण्याची संधी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घ्यावी, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो. आणि माझ्या शुभेच्छा. केंद्राचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे. संशोधन लॅब्स मी त्यांच्या बघितल्या, रिसर्च लॅब्स बघितल्या. त्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ज्या बियाणं निर्माण करायला जवळजवळ 6 महिन्याचा वेळ लागतो, तो अर्ध्या वेळेत आता ह्या लॅब्समध्ये ते बियाणं तयार करण्यात येतं आणि त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना, बळीराजाला आपण मिळवून देऊ. निश्चितपणे कोकणाच्या शेतकरी पण हा कष्टकरी आहे. खूप मेहनत घेऊन, कधी पूर असतो, कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी येते, या सगळ्याचं सामोरे करत कोकणातील शेतकरी हा अजूनही ताठ उभा आहे. आपण अनेक वेळा बघितलं आहे, कोकणातली आंब्याची झाडं असतील, लागवड असेल, आंब्याच्या झाडांना होणारं नुकसान, काजू पिकाचं होणारं नुकसान, हे निसर्गाच्या एकूण क्लायमेटिक निसर्गाच्या एक प्रकारे आपण बघितलं तर त्यांचा लहरीपणा बघितला तर खूप नुकसान आपल्या शेतकऱ्याचं कोकणातल्या पण होत असतं, ह्याबद्दल दुमत नाही. शासनाकडनं अनेक वेळा एकूण ह्या नुकसानाची भरपाई करण्याची कार्य केलं गेलं आहे. आपण बघितलं असेल, हल्लीच आंबा शेतकरी असेल किंवा काजू बियाणं बागायतदार असेल, या सगळ्यांना पण अनेक वेळा शासनाकडनं मदत दिली गेली आहे. पण जर का ह्यात कुठे कमी पडत असेल
तर निश्चितपणे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे यावरती उचित कारवाई करण्यासंदर्भात मी लक्ष घालीन. दिरंगाई असेल तर निश्चितपणे शासनाचं लक्ष आकर्षित करून आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करू. देशाची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्यामुळे कृषीवरती विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जसा जसा कालांतराने वेळ पुढे जात आहे आपण बघितलं आहे आपला SGDP किंवा GDP मधला जो ॲग्रिकल्चरचा रेशो आहे तो दिवसेंदिवस घटत आहे आणि सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंगचा वाढत आहे. पण कुठेतरी समतोल आणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्याच देशात स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपण परिस्थिती बघितलेली की आपल्याकडे फूड सिक्युरिटी नव्हती, अन्न सुरक्षा नव्हतं. आपल्याला पश्चिमी देशांकडे आपल्या अन्न सुरक्षतेसाठी अवलंबून राहायला लागत होतं. पण आज मला अभिमान वाटतो की आमच्या बळीराजाच्या कष्टातून भारत जगाचं पोट भरण्याचं काम करत आहे. आणि ही ख्याती कुठेतरी कमी न हो आणि परत कधी आपण अन्न सुरक्षेसाठी इतर राष्ट्रांवरती अवलंबून न राहावं म्हणून ह्या देशात शेतीचं प्रमाण हे वाढलं पाहिजे, उत्पन्नाचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामार्फत असे उपक्रम सातत्याने बजावले जात आहेत, हाती घेतले जात आहेत आणि त्यातून शेती उत्पन्नासाठी फायदा होत आहे. आणि माझं या कृषी विद्यापीठाला, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाला मनापासून मी शुभेच्छा देतो की त्यांनी अत्यंत चांगलं कार्य इथे हाती घेतलेलं आहे आणि योग्यरित्या त्यांचं काम इकडे चालू आहे.